तमाम लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी आहे. ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत नाही आहेत किंवा ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे एक अशी प्रक्रिया ज्याद्वारे तुमची ई-के-वाय-सी झालेली असेल तरीही तुम्हाला पैसे मिळत नसेल तर हे काम केल्याबरोबर तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होऊन जाईल. सोबतच ज्या महिला ई-के-वाय-सी करू शकलेल्या नाही त्या महिला आता ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी फॉर्म, हो तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्ही आता ई-के-वाय-सी फॉर्मद्वारे सुद्धा जे आहे के-वाय-सी करून जे पुन्हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हाच तुम्हाला महिन्याचे 1500 रुपये मिळायला सुरुवात होईल. तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्याच्या व्हिडिओकडे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगून देतो की आता मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी एक शेवटचा म्हणजे अंतिम मौका महिलांना देण्यात आलेला आहे. तर ही ई-के-वाय-सी कशी करायची, याचा अर्ज कुठून मिळेल, सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ इथून आपण सुरू करूया. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या महिलांसाठी ई-के-वाय-सी करण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ज्या महिला ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-के-वाय-सी करण्यात असमर्थ म्हणजे करू शकल्या नाहीत या उनके के-वाय-सी करने में गलती हुई म्हणजे ज्यांची के-वाय-सी करण्यात चुकी झाली, या महिलांना आता ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी पूर्ण करून पुन्हा योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात. योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहीतच असेल की 2,47,00,000 महिला पहिले पात्र होत्या, परंतु मदत झालेल्या सर्वेनुसार 85 लाखाहून अधिक महिला योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे आणि त्या महिलांना योजनेतून हटवून योजना से हटाकर उन्हें महाराष्ट्र म्हणजे त्यांची योजनेतून हटवून त्यांची पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता पुन्हा लाडक्या बहिणी ज्या महिलांना आता पैसे मिळत नाही अशा 85,000पेक्षा जास्त महिला आहेत, 85 लाखापेक्षा जास्त महिला आहेत की ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणं बंद झालेले आहेत. तर त्या महिलांना आता पुन्हा ई-के-वाय-सी करायची आहे. ती ई-के-वाय-सी कशी करायची चला आता ते जाणून घेऊ. तर बघा, लाडक्या बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी आहे ते करण्यासाठी सगळ्यात आधी महिलांना एक फॉर्म लागेल जो राहणार आहे ई-के-वाय-सी फॉर्म. तर तो तुम्हाला ई-के-वाय-सी फॉर्मची जी आहे PDF या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, या लिंकमध्ये, ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही PDF तुम्हाला ओपन करायची आहे का या प्रकारचा तुम्हाला हा ई-के-वाय-सीचा अर्ज मिळून जाईल. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी अर्ज, इथे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हे अर्ज जो आहे एक तर महिला व बाल विकास विभागामध्ये जमा करावा लागेल. तुम्हाला इथे दिसत असेल महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे तुम्हाला हे पत्र जमा करावं लागेल. पण आता हा फॉर्म कसा भरायचा ते तर मी तुम्हाला सांगणारच आहो. पण त्याआधी सगळ्यात आधी महत्त्वाचे जे आहे कागदपत्र आणि पात्रता लक्षात असू द्या. जरी तुम्ही हा ई-के-वाय-सी फॉर्म भरला तरी तुम्हाला या पात्रता पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे. महिला महाराष्ट्राची स्थायी निवासी असली पाहिजे, तिचं वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असलं पाहिजे, परिवाराचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, जास्त नसलं पाहिजे, विवाहित, विधवा, निरधार, निरक्षरात आणि एक अविवाहित महिलाच ई-के-वाय-सी करू शकेल आणि या योजनेचा लाभ घेऊ शकेल. त्यानंतर महिलाच्या परिवारातील सदस्य आयकरदाता किंवा सरकारी कर्मचारी नसावं, महिलेच्या परिवारात ट्रॅक्टरशिवाय अन्यथा कोणतेही दुसरे 4 चाकी वाहन नसावं, महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे. या सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतर महिलांजवळ हे कागदपत्र असले पाहिजे. सगळ्यात पहिले महिलेचं आधार कार्ड, सोबतच महिलेचे जे पिता किंवा पती, लग्न झालं असेल तर पतीचं, लग्न व्हायचं असेल तर वडिलांचं आधार कार्ड जे आहे तुम्हाला इथं द्यावं लागेल. पण जर तुमचे पिता किंवा जे पती आहेत ते मृत झालेले आहेत, हयात नाही आहेत, तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जो आहे हा अर्ज भरायचा आहे. तर आता अर्ज कसा भरायचा, चला तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडून अंगणवाडी सेविकेकडून त्यांचा केंद्र क्रमांक, प्रकल्प आणि आपलं जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. हे लिहिल्याच्या नंतर तुम्हाला इथे हे दिसत असेल, मी खाली सही करणारी लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत नोंदणीकृत असून मला सदर योजनेचा लाभ मंजूर झाला होता. तथापि शासनाच्या सर्वेक्षण ई-के-वाय-सी माहिती पडताळणी प्रक्रियेदरम्यान माझ्या अर्जातील काही चुकीच्या नोंदी, अपूर्ण माहितीमुळे माझा लाभ बंद झालेला आहे. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पात्रता अनुषंगाने लाभार्थ्यांच्या अर्जातील चुकीची माहिती दुरुस्त करावी व पडताळणी करून घेण्याची संधी देण्यात आली.
तरी माझा अर्जातील खालीलप्रमाणे चूक दुरुस्त करून पुन्हा सर्वे पडताळणी करत यावी व मी पात्र असल्यास माझा लाभ सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती. KYC करत असताना झालेली चुकीची माहिती तुम्हाला इथे लिहायचं आहे. जर समजून घ्या तुमचं चुकीचं आधार कार्ड टाकण्यात आलं होतं किंवा तुम्ही चुकीची माहिती भरली असेल ते तुम्हाला माहिती इथे भरावी लागेल आणि जी तुमची माहिती योग्य होती ती योग्य माहिती तुम्हाला खाली लिहावं लागेल. त्यानंतर जे तुमचं आधार कार्ड आहे, वडिलांचं पतीचं आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे आणि त्यानंतर तुमचा आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर तो तुम्हाला घेऊन जावा लागेल. त्याच्यावर एक OTP व्हेरिफिकेशन होतं. ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट फॉर्मसोबत तुम्हाला लावायचे आहे. त्यानंतर लाभार्थीचं नाव म्हणजे महिलेचं नाव लिहायचं आहे, महिलेचा आधार कार्ड क्रमांक, आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर, त्यानंतर सही किंवा अंगठा आणि त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक अशी भरायची आहे. त्यानंतर इथे जे तुमची अंगणवाडी सेविका आहे ती अंगणवाडी सेविकासुद्धा तुम्हाला इथे एक शिफारस पत्र लिहून देईल ज्यावर तिचं नाव राहील, अंगणवाडी केंद्राचं नाव राहील आणि त्यांची सही राहील आणि तारीख राहील. हा फॉर्म काही या पद्धतीने भरायचा आहे. याला सगळे कागदपत्रे लावायची आहे. हे कागदपत्र लावल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म जो आहे कुठे न्यायचा आहे तर हा तुम्हाला न्यायचा आहे जवळील महिला व बाल विकास विभागामध्ये. त्याच्यानंतर जसं तुम्ही हा फॉर्म महिला व बाल विकास विभागामध्ये देसाल त्यानंतर कर्मचारीद्वारा महिलांची जी माहिती पोर्टलवर भरल्या जाईल. त्यानंतर त्यांचा अंगठ्याचं निशाण जसं बायोमेट्रिक्स म्हणतो आपण त्याला, डोळ्याचे निशाण, अंगठ्याचे निशाण आणि आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक बायोमेट्रिक नोटिफिकेशन जाईल. ते नोटिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमची KYC पूर्ण होईल आणि जर महिला पात्र असेल तर तिला पुन्हा योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल. ज्या महिलांनी KYC पूर्ण झालेली आहे त्यांची KYC सक्सेसफुल दाखवत आहे तरी पण त्यांना पैसे नसेल मिळत तरी त्यांना हा फॉर्म भरून पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागात जाऊन या. त्यानंतर होऊ शकते की तुम्हाला जो आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ पुन्हा मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे ही जो KYCचा PDF फॉर्म आहे तुम्ही इथे दिलेला आहे. तुम्ही हा फॉर्म इथून डाउनलोड करू शकता. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.